1, 2, 3.5. कसं वाटतंय तुम्हाला इथे कॅरी ऑन स्पायगिरी नाटकाच्या निमित्ताने आपण यांच्याशी आज गप्पा मारतोय, तर सांगा. कसे आहात तुम्ही सगळे? फर्स्ट क्लास. तुम्ही कसे आहात? टुणटुणीत म्हणाला. ते बाजूला बरोबर बसले दोघं पण. हो ना. साड्या आणि रड्या. काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर बद्दल? मी सांगू ती सांगेल. नाही, मी सांगू, हा सांगेल. मी मला कळलं की सांगितलं. अजून शोधतोय. शोधतोय. खरंच माझं प्यारे मोहन, मला नाव लक्षात आहे माझ्या कॅरेक्टरचं. माझ्या कॅरेक्टरचं नाव प्यारे मोहन दीक्षित आहे. बाकी कॅरेक्टर मध्ये काय ते शोधतोय आता. सर थोडे चिडलेत माझ्यावर की अजूनही मिळत नाही कॅरेक्टर, पण मिळेल मला लवकर. आज 6 तारीख आहे, 10 तारखेपर्यंत मिळेल. काय त्या सगळ्यांना घेऊन निर्मिती करताना फार फसलोय मी. कारण ही मंडळी फार कमी वेळा तालीम करतात आणि इतर वेळेला टाइमपासच सुरू असतो. त्यामुळे तर काय परवा नाटक आलंय, बघू आता काय करतात. दिवे लावतात, चहा आला करे बघा. हे असं असतं. म्हणजे आम्ही ज्या मुख्य कामासाठी येतो, खाणं पिणं जेवण, ते काम आम्ही आधी करतो आणि मग आम्ही तालीम करतो. तर हा उरलंच तर तालीम करतो. आणि माझं असं झालंय की मी भूमिका वेगळी घेतली होती, पण माझ्या दुर्दैवाने मला सगळ्या भूमिका करायला लागतात. कारण मग ते 2 दिवस हे नाही, 3 दिवस ते नाही. त्यामुळे सगळीकडे रिप्लेसमेंट, म्हणजे प्रोड्युसर आणि रिप्लेसमेंट हे दोन्ही काम माझ्यावरती पडलेलं आहे. मुख्य भूमिका प्रधान करतोय, तर आता जेव्हा बाकीच्यांची रिप्लेसमेंट करेन तेव्हा आमचे हे प्रधान मला सपोर्ट करतील असं वाटतंय. बघू आता काय म्हणताय प्रधान. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त रोल त्यांना कळलेला आहे, कारण तालीम जास्त त्यांनी केली आहे. मी आपलं हा तारीख झाली का रे, कुठे झाली, हा दुपार मिळाली की रात्र मिळाली, याच्यातच मला दिवस चाललेला आहे. काय वाटतं? हा, या सगळ्यांना मे पर्यंतच दिल्यात तारखा, मेच्या पुढच्या दिलेल्या. कारण तो सगळ्यांची वाक्य पाठ करून ठेवतोय की उद्या एक पात्री करायचं त्याचा प्लॅन आहे. हो. मी एकही दिवस सुट्टी नाही घेतली. मी त्याला चान्सच दिला नाही माझं काही कॅरेक्टर हे करायचं इथे. यांनी सगळे दिवस भरलेले आहेत, त्यामुळे तो प्रश्न नाही. त्यामुळे यांची रिप्लेसमेंट होणार नाही, बाकीच्यांची होऊ शकते. आणि अजून एक मी पण नाही मारली दांडी, नाही मारली मी. मला रोल कळलाय. मला रोल कळलाय, नाव पण कळलंय रोलचं. लिंगम नावाचं कॅरेक्टर आहे, यात मी ते करतोय. पण डायलॉग आता कळतील मला, पाठ करतोय मी. ते होतील तसं मी नक्की करून दाखवेन. मी नक्की, मला कॉन्फिडन्स आहे, मी करून दाखवेन. मला एकच क्युरियोसिटी, सगळ्यांनी पॅन्ट घातली, तुम्ही का लुंगी घातली? तेच मी म्हणलं ना, मला कॅरेक्टर कळलंय. यांना जसं कॅरेक्टरचं नाव कळलंय आणि हे कळलंय, पण मला कॅरेक्टर कळलंय. मला ते डायलॉग आता फक्त कॅरेक्टरचे कॉस्ट्युम कळले. हा, ते आणि बाकी सगळं, पण डायलॉग आता होईल. साऊथ इंडियन आहे. मल्याळी कॅरेक्टर हा, पण ते साऊथ इंडियन कमी खाटीक जास्त वाटतं. मंगलताई, तुम्ही इंटरव्ह्यू बघत असाल. सॉरी. फार मजा असते आमच्या रिहर्सलला. मुळात आमचे सरच जे आहेत, भरत दाभोळकर सर, ते खूप मजेशीर आहेत. आणि ते फार म्हणजे त्यांचा एक वेगळी विनोदी शैली आहे त्यांची. त्याच्यामुळे ते खूप असे म्हणजे वाटतच नाही ते एवढे सिनियर आहेत वयानी आणि सगळ्यांनी. तर पण ते अगदी मित्रांसारखे अगदी आमच्याशी गप्पा बिप्पा करत असतात. छान त्यांचे अनुभव आमच्याशी शेअर करत असतात. तर मजा येते सगळं त्यांच्याकडनं ऐकायला, धमाल वाटते. मगाच्या इंटरव्ह्यूमध्ये सरांनी सांगितलं कलाकारांनी डायलॉग चेंज केले, तसं तुम्ही काय चेंज केलंय का? तुम्ही पण त्यांच्यासारखे सेम? मी आहे ते होऊ दे ना आधी, मग मी करतो नंतर चेंज. काय आहे ते होऊ दे, ह्यांचं मला माहित नाही, हे देतील उत्तर. नाही, डायलॉग चेंज नाही केले, कारण जे आहेत तेच खूप चांगले डायलॉग आहेत, ज्याच्यात कॉमेंट्स खूप चांगले आहेत. ह्युमर खूप चांगल्या पद्धतीचा ह्युमर आहे आणि तेवढं काय आम्ही स्वतःहून बोलू शकत नाही. त्यामुळे डायलॉग चेंज करायची, अगदी एखादी ऍडिशन वगैरे सुचली तर सर पण त्याला अलाव करतात. पण अदरवाईज स्क्रिप्ट एवढं खूप सुंदर आणि टाईट आहे की ज्याच्यात मग आमचे डायलॉग घालायची गरज पडत नाही. आणि हे मूळ नाटक इंग्लिश मी बघितलेलं होतं. शक्यतो इंग्रजी भाषेमध्ये ऍडिशन्स आणि या गोष्टी फार होत नाहीत, कारण ती एक परकी भाषा पडते. तर तसेच जे संवाद त्यात ऍक्च्युअल होते, तसेच संवाद आपण इथे सुद्धा म्हणजे
काय म्हणू पण साच्यात व्यवस्थित बसलेले आहेत. थोडंसं ऍडलिप्स वगैरे होतात, पण त्या सिच्युएशनल असतात की त्या वेळेला काय जशी सिच्युएशन असेल त्या दृष्टीने. परंतु संवाद बदलण्याची कधी आवश्यकता पडली नाही. फक्त थोडंसं प्रत्येक आर्टिस्ट आपल्या सोयीनं त्याला थोडं वळवण्याचा Modify प्रयत्न करत करतोच, कारण ते त्याचा तो कम्फर्ट झोन असतो. परंतु संवाद इतके सुरेख लिहिले गेलेत ऑलरेडी की ते बदलण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. आणि तसं आमच्याकडे शक्यतो होत नाही की 15 पानी स्क्रिप्ट आणि 30 पानी संवाद. आमचं म्हणणं असं असतं की संवाद स्क्रिप्टच 30 पानी असावी. थोडंसं आम्ही ते 30चे फार फार तर 30.5 पानं होऊ शकतात, त्याच्या पलीकडे नाही. नक्कीच. आणि आमच्या ह्या सगळ्या टीमच्या सोबतच अजून एक महत्वाची भूमिका या नाटकामध्ये मोहन आझाद सर करतायत. ते आज इथे नाही आहेत, म्हणजे आज ते रिहर्सलला नाही आलेत, पण ते आहेत आणि ते खूप त्यांची महत्वाची भूमिका आहे या नाटकामध्ये. मोहन आझाद सर. आझाद सरांबद्दल अजून एक सांगावं असं वाटतं की चांदनी बार सारखा सिनेमा त्यांनी लेखन केले, त्याच्यात काम केलंय. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांच्या बऱ्याच भूमिका आहेत. तर रंगभूमीवर त्यांनी 40 वर्ष काम केलंय. भरत सरांबरोबर 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होतो, कारण एवढा मोठा माणूस इथे आल्यानंतर भरत सर सुद्धा आणि ते सुद्धा दोघेही जण आम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतात. म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहोत किंवा परके आहोत. आमच्याबरोबर त्यांनी काम करणं हा आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण निश्चितच आहे. त्यामुळे दोघांचा अनुभव आम्हाला कामी पडतोच. बरोबर. अनुभवांवरनं बोलणं चाललंय म्हणून मला एक गोष्ट सांगायची वाटते, ती म्हणजे अशी की मला फार नवीन नवीन गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने इथे शिकायला मिळत आहेत. म्हणजे भरत सर असतील म्हणा, किंवा विजय पटवर्धन असतील म्हणा, मुग्धा कर्णिक असतील म्हणा, किंवा सगळे गीतांजली आहे, राहुल आहे, सगळ्यांकडनं मला खूप वेगवेगळ्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन शिकायला मिळत आहेत गोष्टी. आणि ते शिकणं असंच पुढे चालत राहू देत, हीच रंगभूमी चरणी प्रार्थना आहे माझी. खरंच यासाठी सगळ्यांनाच खूप थँक्यू. आणि हे प्रोजेक्ट आलं माझ्याकडे त्यावेळेला, आकाश आला तेव्हा मला बोलला होता की हे तू करशील किंवा काय. ते वाचल्यानंतर मला असं झालं होतं की थोडी धडकी भरली होती, जी अजूनही आहे. आणि ती प्रयोग सुरू, प्रत्येक प्रयोगाला जशी असते तशी ती धडकी आहेच आहे. पण मला खूप मजा येते आणि खूपच काय म्हणतात, एक वेगळ्या प्रकारच्या वातावरणात छान व्यवस्थित मस्त असं धमाल करत 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 शिकत पुढे नाटक बसलेलं आहे आणि मजा येते खूप. बरं, भरत सर आता पहिल्यांदाच मराठी नाटक करतायत, तर त्यांच्या डिरेक्शन मध्ये कुठेतरी इंग्रजीचा किंवा हिंदीचा, गुजरातीचा टच तुम्हाला जाणवतोय का पर्सनली? इंग्रजी, हिंदी, गुजरातीचा टच असं म्हणता येणार नाही. भरत सरांची स्वतःची एक वेगळी शैली आहे, जी त्यांनी इंग्रजीमध्ये रूढ केली. ज्या काळामध्ये फक्त पारसी किंवा तशा समाजातली मंडळी इंग्लिश नाटक करत होती, त्या काळात भरत सरांनी हिंदी आणि इंग्लिश मिक्स करून हिंग्लिश नाटकं मराठी आणि इतर रंगभूमीवरती, मुळात भारतीय रंगभूमीवरती आणली. तर तो त्यांचा स्वतःचा जॉनर होता आणि तो त्यांनी लोकांमध्ये रुजवला. आणि आज भरत दाभोळकर असं म्हटल्यानंतर हिंदी, इंग्रजी, गुजरातीमधलं एक फार मोठं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि आजही मला असं प्रामाणिकपणे वाटतं की इंग्लिश नाटक, हिंदी नाटक हे भरत दाभोळकर हे नाव आहे म्हणून केवळ लोक बघायला जातात. मराठीमध्ये त्यांचा प्रभाव थोडा त्या मानानं नाही आहे. याचं कारण ते स्वतः जरी मराठी असले तरी त्यांनी ज्या मंडळींबरोबर कामं केलेली आहेत ती सगळी मंडळी ग्लोबल होती. ते स्वतःही ग्लोबली अनेक त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत. परंतु मराठीत आमच्याबरोबर त्यांचं पहिलं नाटक असावं हे आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे असं मी मानतो. आणि त्या नाटकाचा प्रभाव नाही, परंतु मला असं वाटतं की मराठी रंगभूमी ही कायमच प्रोग्रेसिव्ह राहिलेली आहे. म्हणजे अगदी संगीत नाटकांपासून ती संगीत नाटकं मॉडिफाय करेपर्यंत आणि आत्ताची प्रोज नाटकं ती अधिकाधिक संपन्न, अभिजात जी नाटकं आहेत ती संपन्न करेपर्यंत आत्ताच्या मुलांपर्यंत ती पोहोचावीत या दृष्टीने अनेकांचे प्रयत्न चाललेले असतात. तर तसंच अनेक स्थित्यंतर जी आपल्याकडे आली त्यापैकी एक स्थित्यंतर जे आपल्याकडे येणं राहिलं भरत दाभोळकर नावाचं, तर ते स्थित्यंतर या निमित्तानं आपल्याकडे होत आहे, याचा मला आनंद आहे. नक्कीच. आता विषय निघाला तो म्हणजे तरुण मुलांना नाटकाकडे वळवण्याचा. तर कॅरी ऑन स्पायगेरी ह्या नाटकासाठी तरुण मुलांनी यावं ह्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता काय, तरुण मुलांनी यावं म्हणून आम्ही
रील वगैरे या सगळ्या गोष्टी करतोच आहोत, कारण आता तो पायंडा पडलेला आहे. बरोबर. रील केल्याशिवाय तरुणांपर्यंत पोहोचता येत नाही, हे अजूनही थोडा प्रश्न आहे. आता आम्ही म्हणजे मी तरी तेवढा टेक्नोसॅव्ही किंवा तसा रील ॲडिक्ट नाही आहे, परंतु मला असं वाटतं की एकदा एखादी गोष्ट मग ते कोणत्याही वर्गातला प्रेक्षक असो, म्हणजे तरुण प्रेक्षक असो किंवा अगदी वयोवृद्ध प्रेक्षक असो, ती गोष्ट त्याला आवडणं आणि त्या गोष्टीपर्यंत त्याने येणं हाच एक महत्वाचा मुद्दा नाटक या संकल्पनेमध्ये आतापर्यंत आहे. तर तरुणांसाठी वेगळं नाटक असं काही नसतं, फक्त बरोबर. ते नाटक तरुणांना आवडतं की नाही एवढाच प्रश्न असतो. अनेक तरुणांना मी बघितलेले ज्यांना ऐतिहासिक किंवा संगीत नाटकामध्ये रुची आहे, आणि असे वयोवृद्धही बघितले ज्यांना फक्त कॉमेडी नाटकाचाच एक जॉनर आवडतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीवरती हे अवलंबून असतं. फक्त एक गोष्ट मान्य आहे की तरुण मंडळी किंवा कोणी आजकाल माझ्यासारखी मंडळी पेपर वाचत नाहीत, त्यामुळे पेपर ऍड हे तरुणांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम राहिलेलं आता नाहीये तितक्या प्रकर्षानं. त्यामुळे तो प्रेक्षक यावा म्हणून आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा अशा काही प्रसार माध्यमांचा वापर करीत आहोत, जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांना आमची गोष्ट समजावून सांगू. जर त्यांना ते आवडत असेल तर त्यांनी स्वतःही यावं आणि अनेक मंडळींना घेऊन यावं. आणि या नाटकात जर तुम्ही बघाल तर बरीचशी तरुण मंडळी काम करतात. राहुल आहे, विजय पटवर्धनही मनानं तरुण आहेत, वयानं तरुण आहेतच ते, पण मनानंही तरुण आहेत. हा, कारण त्यांची एनर्जी एक्झॅक्टली. भरत सर तर सर्वात तरुण आहेत, कारण कसं आहे की आम्हाला खेळतं ठेवण्याचं काम ते करतात आणि आमच्यापेक्षा जास्त मजा मस्ती तेच करतात. बरोबर. त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की अरे झालं आता आलो नाटकाला मग शिस्तीसारखं आपलं कवायत करा 1 ते 4. आमची कवायत होत नाही. फक्त ही सगळी मंडळी जी आहेत ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ज्येष्ठ आहेत, त्यांचे अनुभव आम्ही स्वतः घेतो आणि त्या अनुभवांची शिदोरी आमच्या गाठीशी बांधून पुढे जातो. तर तीच अनेकांपर्यंत वाटावी एवढंच एक आमचा उद्देश असतो. नाटक म्हणजे काय, देवाणघेवाण असते. बरोबर. तर ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, तर ते घेण्यासाठी अनेकांनी यावं असं आम्हाला वाटतं. निखळ मनोरंजन आहे, यात काही आम्ही असा गंभीर विषय कुठला घेऊन येत नाही आहोत. स्पायगिरी नाव असलेले असं काही स्पाईंगचा एखादा विषय खूप असा बोजड आहे अशातला काही भाग नाहीये. खूप कॉमेडी आहे, धमाल आहे, त्यानिमित्ताने वेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना कळतील. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की तरुणांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय कराल, तर आम्हाला असं वाटतं की हा विषयच तरुणांचा आहे. बरोबर. असे विषय मराठीत फार झालेले नाहीयेत, आणि जो एक सटलनेस असतो हिंदी इंग्लिशमध्ये किंवा त्या ऑडियन्सचा जो ऍक्सेप्टन्स असतो तो मराठी लोकांमध्ये आता आलेला आहे, परंतु सटलनेस रंगभूमीवर तितका दाखल झालेला नाहीये, तर तो या निमित्ताने होतोय. तर त्यात आम्ही सुख मानतो. हे ऍक्च्युली चांगलं कॉम्बिनेशन आहे की जसं तुम्ही म्हटलं ना तरुण लोक सुद्धा इथे येतील, कारण नाटकाचा विषय ना करंट सिच्युएशन असतील, मध्ये पॉलिटिकल असतील, बाकी असतील, ज्याच्यावर कॉमेंट्स आहेत. सो जसं त्या मोठी लोक, मोठ्या वयाची लोक एन्जॉय करतील तसंच तरुण पण एन्जॉय करतील. त्यामुळे हे नाटक मला खरंच असं वाटतं की चांगलं एक कॉम्बिनेशन आहे जे सगळ्या वयोगटाच्या लोकांना आवडेल किंवा भावेल, कारण नाटकात धुरंधर पण आहे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? हे नाटक बघायला या. 10 तारखेला ओपन होतंय. तुम्ही सगळ्यांनी एकत्र असं जोरदार अपील करा आपल्या प्रेक्षकांना. आमच्याकडे जोरात बोलणारी माणसं 2च दिसतात, तुम्हाला 1 आणि 2. माझा आवाज पोहोचेल की नाही सांगताय. नाटकाचं नाव बोलतो ते लक्षात आहे. बरं बोला. नाही आधी तारीख सांग ना. 10 तारखेला आमचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईमध्ये होतोय, शिवाजी मंदिरला दुपारी 3:30 वाजता. त्यानंतर 18 तारखेला पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर शनिवारी रात्री 9:30 वाजता. आणि नाशिकमध्ये 27 मे, त्यामुळे नाशिककरांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु इतर ठिकाणी जिथे मुंबईत प्रयोग असतील त्या प्रयोगांना, पुण्यातील सगळ्या प्रयोगांना आवर्जून प्रतिसाद द्या. आणि पुणे, मुंबई, नाशिक पुरतंच हे नाटक मर्यादित न ठेवता इतरही ठिकाणी आम्ही याचे प्रयोग करणार आहोत. तर आपल्या जवळच्या नाट्यगृहातल्या तारखेवरती लक्ष ठेवा. अर्थात आपल्याला आजकाल सगळी साधनं मोबाईलवरती, त्यामुळे कळतं की बाबा या ठिकाणी या नाट्यगृहात प्रयोग आहे. तर शुभारंभाच्या प्रयोगांना आपण सर्व अवश्य या. आमचा हुरूप वाढवा आणि आम्ही तुमचं मनोरंजन केल्याशिवाय राहणार नाही ही आम्ही तुम्हाला खात्री देतो, भरत सरांच्या आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं. धन्यवाद. नाटकाचं नाव आहे कॅरी ऑन स्पायगिरी.